डाबर हनी प्रेझेंट्स तुझ्यात जीव रंगला. पण जावा ते सावकाश जावा. खांद्यावर हात टाका मम्मी. अय्यो देवा. राणादा बाकी काय बी म्हण, आज मस्त जिरली बघीची. राणादा काकी सगळ्यांच्या पाया का पडत होती? घ्या रातभर रामायण ऐकलंय आणि सकाळी उठून विचारते रामायण सीता कोण. अरे भावा तुझ्या काकीने जी पाप गेल्यात की नाही त्याची फळं मिळाल्यात तिला, आणि ते बी आपल्या राणादान दिल्यात. बरं पण आता बास झालं, आज जरा जास्तच झालंय. कोणाही बरोबर इतकं वाईट वागणं चांगलं नाही. वाईट काय त्यात? जे पेरलं ते उगवलं. वहिनी साहेबांनी आज कळली त्यांची चूक. पण हे समज बघायला साहेब पाहिजे होतं. बघत का आबा बी लवकरच येणार बघ. राणाचा शब्द असते. बरं ते मी जरा वर जाऊन येतो. नाही अगं जरा हळू कर. किती जोरात करायला दुखायलंय. संदे आम्हाला तर वाटतंय आज आम्ही मरून जाणार बघ. अगं ताईसाहेब मरू नये म्हणून तर आपण हे समज करायलोय का नाही. नाही ग चंदे, ज्या गावाला आज पतूर आम्ही आमच्या हंटरवर नाचवला, आज त्याच गावाच्या पाया पडायला लागलं. त्याच गावातल्या माणसांचं पाय धुवायला लागलं आम्हाला. म्हणजे हे मरणच झालं ना. ते बी खरंच आहे म्हणा ताईसाहेब. अहो जिथं समद्यांसमोर माझी मान खाली गेली तिथं तुम्हाला कसं वाटलं असेल कळतंय की मला. तुला सांगतो आमच्या लग्नात बी आम्ही कुणाच्या एवढं पाया पडलो नाही तेवढं आज पाया पडलोय खरं. ताईसाहेब आपण जे करायलोय ते बरोबर करायलोय ना. का त्यो राजा आणि समधी मिळून आपल्याला गंडवायलेत आणि आपली मजा बघायलेत. नाही ग चंदे, आमासनी गंडवून त्या राजाचा काय फायदा आहे. हा तर आज अख्ख्या गावासमोर तुमच्या आबरूचा डॉल बी वाजला ते काय मला पटलं नाही बघा ताईसाहेब. तुम्ही माझी ताईसाहेब म्हणून सांगायला मला लाज वाटायला बघा. आहा तू दुनियेची निर्लज्ज आहेस. तुला काय लाज वाटते का? चुपचाप कंबर शेक. लोकांच्या पाया पडून पडून पार मोडून गेले आमची कंबर. पर ताईसाहेब एवढं का करायला असं तुम्ही? कशाला म्हणजे त्या ठोक्याच्या भूतापासून वाचण्यासाठी हे करावंच लागल. एकदा का ते भूत त्या बाटलीत कैद झालं की नाही चंदे, की मग बघ नंदिताचा इंगा. आता आमचा हात दगडाखाली गावल्यात म्हणून या गाढवांच्या बी पाया पडायला लागतंय. एकदा का आमचा हात या दगडाखालनं सुटलं की त्याच गाढवांची धिंड कशी काढतो ते बघ तू. ते नाही ताईसाहेब, तुम्ही आज समद्यांच्या पाया पडला, माझंच का नाही पडला? तुम्ही माझ्यावर बी जुलूम केलंच आहे की. कारण तू गाढवापेक्षा ज्यादा बेअक्कल आहेस म्हणून पाया नाही पडलो. काय आहे निसटला का काय? बस लई झाला आता. मला बाटलीत बंद करायला निघाला काय? रानाला कैद करणं एवढं सोपं नाही. जगातल्या कुठल्या बी गोष्टीत रानाला कैद करायची हिंमत नाही. राणा भाऊ आमचा पिक्चर सोडा. तुम्ही नका उगा आमच्या पाठी लागू. सोडा आमचा पिक्चर, आम्ही पाया पडतो पाहिजे तर. मी तवाच सोडणार तेव्हा तुम्ही मी सांगितलेलं करणार. काय 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 करायचंय करतो आम्ही. उद्याच्या उद्या आवाजनी सोडायचं, नाहीतर मी नरडेचा घूट घेईन. उद्या शेवटचा दिवस.
कुठे गेला? लाईट ताईसाहेब, मला काय बी दिसेना झालंय. मोबाईलची बॅटरी लावा तुम्ही. तायडे न चुकता व्हिडिओ बघ, तुझं भूताचं भ्यान निघून जाईल. चक्क चहा बनवून आणलाय मग हे खास तुमच्यासाठी घ्या. माझ्यासाठी? का बरं? कारण आज राणा लई खुश असते बघा. आणि राणाजी का खुश असतात? राणाने जे ठरवलेलं असते ते सगळं होत असते म्हणून राणा खुश असते बघा. आजच तो दिवस असते. ते संध्याकाळपतूर सगळं पहिल्यासारखं होत असते बघा. आबा बी परत येणार आणि आपलं घर बी पुरवणार. हो, मागच्या 2-2.5 वर्षात फार काही घडून गेलं आणि आता काही व्यवस्थित होईल याची आशाच मी सोडून दिली होती. पण राजा आला आणि सगळं काही बदललं. त्यासाठीच आलेला असते राजा. जे काय चुकीचं झालेलं असते ते बराबर करायला आणि वहिनीसनी धडा शिकवायला आलेला असते राजा. आणि त्यात त्याला सक्सेस मिळालं. ते 90% मिळालेलं असते. एकदा आबा परत मिळालं की 100%. 100% नक्की मिळणार. मग आणि मग ते 100% झाल्यावर राणा परत येत असते बघा. आणि ते तुम्हाला मला राणा म्हणून कबूल करायचा टाइम जवळ आलेला असते. हो, मला तर कधी एकदा तुम्हाला सगळ्यांच्या समोर राणाजी म्हणून हाक मारते असं झालं. मला कुंकू लावायचंय, मंगळसूत्र घालायचंय. मला माझं सौभाग्य परत मिळवायचंय. मिळणार. उद्या तुम्हाला पाहिजे ते सगळं मिळत असते बघ. थँक्यू. मी काय म्हणते अंजली बाई, ते आता उद्या राजा जाणार बघा आणि ते राणा येणार. नाही, ते राजा बरोबर तुम्हाला काय प्रेम करायचं असेल तर ते आजच्या आज करून सोडा की हो. नाही कसं आहे, ते उद्यापासून मी राणा असणार म्हणून मी म्हणते बघा जरा ते. अहो, अजिबात नाही. राजा काही माझा नवरा नाहीये. राणाजी माझा नवरा आहे. तेव्हा जे काय प्रेम करायचं ते मी राणाजींवर करेन. हे घ्या, धरा. आता मला काहीतरी गोडधोड बनवायचंय. तेव्हा मी येते. द्या ते. आवरा लवकर. नाही, पण मी काय म्हणते ते. राधे, अगं हळू, शिरपतीला बोलवायचं नव्हा. थांबा थांबा. गोदा का आज काय बेते? अगं नेहमीच. नाही नाही, मला काय वाटतंय, आज आपण मस्तपैकी ज्वारीची भाकरी, मटकीची उसळ, बटाट्याची भाजी, सुरईच्या वड्या, वरणातली फळं असं सगळं करूया. का ग? हे तर समजा साहेबांच्या पसंतीचं आहे. हो, आज आपण आबांच्या पसंतीचंच करायचं. का ग? काय नाही, असंच. अंजली, मला खरं काय ते सांग बाई. तुला काय समजलं बिमजलंय काय? म्हणजे साहेबांचा फोन बिन आलाय काय? नाही नाही, असं काही नाही. अंजली, असं कोड्यात बोलू नगस बाई. काय ते सांग मला. गोदाक्का, तुमचा तो राजा राजगोंडा ना, तो मला म्हणालाय की तो आज आबांना घेऊन येणार आहे. काय? राणा साहेबांनी घेऊन येणार आहे? हा, म्हणजे मला तरी असं सांगितलंय त्यांनी. आता तुम्हीच काय ते विचार. साहेब येणार? राणा येऊ दे, मी विचारते त्याला. हो. कोण येणार आहे? अरे आपलं साहेब येणार आहेत. आबा,
होय, आपलं समद्यांचा आबा येणार आहे. नाही अरे लाडू थांब. गोदा खाऊ आता कोणाला सांगायचं नाहीये काही. हे घ्या लाडू. अरे लाडू. काका बुका ए काका बुका काका बुका ए काका बुका काका बुका काका बुका ए काका बुका ए काका बुका काका बुका. ओ श्रीपती काका, काका बुका कुठे आहे हो? अरे लाडू सन्निधा लवकर कामावर गेल्यात, रात्रीला उशिरा येणार म्हणून सांगून गेल्यात. पण काय काम होतं तुझं? ओ श्रीपती काका, आता आबा येणार आहेत, काका बुकाला लवकर यायला सांगा. हा. राणादा कुठे आहे? राणादा काय माहित नाही बाबा मला. राणादा राणादा काय म्हणलास रे तू आता? परत एकदा सांग. काकी तुला लाडू. अरे काय काय चाललंय तुझं? कुठे फिरतोयस तू? परवाचा म्हणायला सांगितली ना मी तुला. माऊ मी म्हणली की परवा कुठे म्हणली? माझ्या समोर परत एकदा म्हण परवाचा. चल लवकर खालती. चल लवकर खालती. उगाच बडबड नको करू. चल. भांड्या ते दोघं चंगू मिठाईच्या दुकानात काय करायल्यात? काय तर चांगली खबर असणार. उतर 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 उतर. सावकाश सावकाश. काय जोया, कॉलेज काय म्हणते? हे लक्ष्मण 25 किलो पेढे ठेवू उद्यासाठी. 25 एवढं? अख्ख्या गावाला वाटत पेड. अख्ख्या गावाला? मग हा, अरे लय मोठे माणूस येणार आहे. कोण ते? हा, अरे आहेत मोठं, सगळ्यांचं लाडका आहे. समत्याची माहिती आहे बघ. सगळ्याचा लाडका राहणार की तो तर आलाय. मग कोण? ए बाबा, तुला उद्या कळेल की कोण येणार आहे ते. तू पेढे तयार ठेव म्हणजे झालं. हा, आणि पेढे चवीला पाहिजे बघा. काय बर 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 हे चिसर बरं चल. तयार ठेवा. येतो उद्या न्यायला. बर बर बर. चल लवकर. पुढची तयार करा लवकर. भांड्या काय कळलं काय? काय? शाना माणूस, लाडका माणूस, राणा सोडून दुसरं कोण आहे गावात? मी बी तेच विचार करतो. विचार काय करायचा आहे? शाना माणूस, लाडका माणूस, राणा सोडून एकच आहे गावात. तो आब्या प्रतापराव गायकवाड. तो गावात परत येणार वाटतं. पप्प्यादा त्यासनी तर वहिनीने गायब केले ना. तेच मी बी विचार करायला रे. काय आहे, त्या सर्किट ताडीनं गावचं पाय धुवून पाणी प्यायल्या. आता त्या आब्याला परत आणत्या वाटतं गावात. गेली 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 बघ, ही 12च्या भावात गेली बघ. हो पप्प्यादा जाऊ दे का मोर द्या. ह्या सगळ्यापासून लांब राहू आणि काय तर काम धंद्याच बघू. आता धंदा एकच, त्या रानाला धंद्याला धावणं. आता नाही मी सोडणार त्या रानाला. भलं त्या सर्किट तायडीच्या पाया पडायला लागलं तरी चालेल. थांबतो. बोल. तायडे, शिक्षण मंत्री प्रतापराव गायकवाड गावात येणार आहेत म्हण. कळली की नाही खबर? मी पाठवलेला व्हिडिओ मिळाला काय? नुसतं हू काय करल्यास का? दातकिळी बसली काय तुझी? हा, का माझ्यावर विश्वास नाही तुझा अजून? तो राजा उर्फ राणा तोच प्यारा वाटतं तुला? राणा झाला शाना, पटलं का नाही तुला? कामाचं बोल. म्हणजे कामाचं बोल. गेलीस 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 तू आता कामातनं गेलीस. कारण काय आहे, इथं गावात पेढ वाटायची तयारी सुरू आहे. पेढ खाऊन जेलात जायची तयारी ठेवू. गेली 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 रे गेली. ही केस गेली कामातनं. त्याचा काय उपयोग राहिला नाही आता. राणावर सूड मला एकट्यानं चुकवायला लागणार.
सध्या आता आमचा टाइम खराब चाललाय, पण बराबर टाइम आला की सांगतो काय करायचं ते. व्हायच ना बा आमच्या संकट. मी तुझ्या संगटच आहे ग तायडे, पण आपल्या बहीण भावामध्ये त्या रानानं ईश कालवलं. तू त्याच्या पट्ट्यात आलीस आणि त्याचा लय मोठा आंबा पडला. कळलंय ते आमासनी, आणि आमासनी आमची चूक बी कळल्या. पण 2 पावलं मागे जाऊन परत झेप कशी घ्यायची हे बी आमासनी चांगलं माहिती आहे. अगं कधी घेणार झेप? लय उशीर झाला झेप घ्यायला. आणि आता जर काही केलं नाहीस का नाही, तो राणा तुला जेलात डांबणार म्हणजे डांबणार. त्याची काळजी तू करू नकस. हुकुमाचं पान अजून बी हाय आमच्या हातात. तू नुसती झेप घ्यायला तयार राहा. तायडे मी तर झेप घ्यायला कवापासून तयार आहे. कवा एकदा झेप घेतो आणि त्या रानाला फाडतो असं आले मला. बराबर टाइम आला की सांगतो आम्ही काय करायचं ते. तू फोन सुरूच ठेव. त्या रानाचं कनेक्शन कट करण्याचा टाइम जवळ आलाय. उतर 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 चल. काय झालं? काय झालं काय? परवाचा नाही म्हटलीस काही नाही आणि तसाच फिरतोयस तू. चल चल तू इकडे माऊ चल चल म्हणलं ना. चल लवकर, चल. इकडे चल. चल तू. काय झालं काय? बस इथे. आणि आता तोंडातनं एक शब्द जरी काढला तर याद राख, कळलं? हो, ते कसलं ओरडतं त्याच्यावर? तुम्ही जरा इकडे या इथे. आता ओरडू नको तर काय करू? बाहेर सगळ्यांसमोर काय नको ते बोलत होता. मी आडवेपर्यंत बाहेर ब्रेकिंग न्यूज देऊन मोकळा. खरं चूक माझीच होती. हा, पण ते झालंय काय? अहो काय झालं की गोदातांना सांगत होते की आता आज आबा येणार आहेत तर आबांच्या आवडीचं जेवण बनवू. नेमकं लाडून ती ऐकली आणि सगळीकडे बाहेर सांगायला लागला. जाऊबाईंना कळता कळता राहिलंय आता. खरं तुझ्याच्या घरात मीच गोदातांना सांगायला नको होतं. आता काय करायचं? रुसलाय तो. हे लाडू उठ 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 उठ. रोज लाडू आबा येणार ते फिक्स आहे, पण ते एक सिक्रेट आहे. ते कुणालाच सांगायचं नाही, कळलं काय? नाही सांग. हा, आणि तू कुणाला सांगितलं तर काय होतंय माहित आहे? काय? आबा कधीच परत येणार नाही, चालेल तुला? मग मी कोणाला काय सांगतच नाही. हा, आणि आबा आल्यावर सगळ्यांना कळेलच की. मग मी बी तेच म्हणते. बघ, तुला कोणी काय विचारलं तर सांगायचं मला काय माहितच नाही. हा, जा आता रुसू नका. जा खेळ, जा वर, जा 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 खेळ जा. अंजलीबाई, मी वहिनींना असं घाबरून सोडलं असते की नाही की त्यांच्या आजूबाजूला काय सुरू असते त्यांना काय विकत नसते. बघा, आता वहिनी काय करणार माहित असते. आता वहिनी माझे तरी हे मला सांगणार, हे घे आबांचा पत्ता आणि आबांना परत घेऊन ये म्हणून. मी बघतच राहू नुसतं. तुम्ही जाऊबाईंना शेवटची मुदत दिलीत ना? की अजून काय तर, आणि आबा आपल्या संग असणार. मला तर कधी एकदा आबांना बघते असं झालं. 2 वर्षांचा वनवास संपला. की तुम्ही काय बी काळजी करायचं नसते. बघा, आज रातच्या जेवणाला आपलं घरी एकसाथ असणार.